Praise the Lord. I am Amruta Joseph Sikvera. I am so happy to be with you. And now we are going to meditate. Jeremiah chapter 29 verse 11. इर्मयाचा 29वा अध्याय 11वे वचन आज आपण पाहणार आहोत. परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, अति सुंदर, खूप गोड असं देवाचं हे वचन आहे. खरंच देवाच्या योजना, त्याचे प्लॅन्स हे वेगळेच असतात. ते आपल्या बुद्धीच्या, विचारांच्या पलीकडे असतात. देवाचं वचन आज तुम्हाला काय म्हणत आहे ते ऐका. माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या मनात तुझ्यासाठी एक सुंदर योजना आहे, एक छान असा प्लॅन आहे. पण तू माझ्यामध्ये राहा, माझ्या वचनात राहा, माझ्या वचनावर विश्वास ठेव. म्हणजे माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या हिताच्या योजना आहेत त्या सर्व हिताच्या योजना मी तुझ्या लाईफमध्ये पूर्ण करेन, फुलफिल करेन. पण त्याआधी तू माझ्यात राहा, माझ्या वचनात राहा, विश्वासात राहा. प्रत्येक गोष्टी देवाची एक योजना असते. काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये चांगल्या घडतात तर काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये वाईट घडतात. पण त्या दोन्ही गोष्टीत सुद्धा देवाचा एक प्लॅन असतो, त्याची योजना असते. देवाची योजना किती छान असते हे आज आपण पाहूया. खूप विश्वासाने तुम्ही आजचं देवाचं हे वचन रिसीव्ह करा आणि विश्वास ठेवा की ह्या वचनाप्रमाणे नक्कीच तुमच्या लाईफमध्ये देवाच कार्य करेल. पहिले शमूएलाच्या 9व्या अध्यायात आपण पाहतो की एक बेन्यामीन माणूस होता. त्याचे नाव कीश होते आणि त्याला एक मुलगा होता. त्या मुलाचे नाव शौल होते. एकदा शौलाच्या वडिलाची गाढवे हरवली. तो आपला मुलगा शौल याला म्हणाला की तू आपल्या बरोबर एक गडी घे आणि गाढवांचा शोध लाव. तेव्हा शौलाने आपल्या बरोबर एक गडी घेतला आणि तो गाढवाचा शोध करण्यासाठी निघाला. ते खूप प्रदेश फिरले, प्रांत फिरले, पण त्यांना गाढवे काही सापडले नाही. शेवटी ते सुप्रांतात गेले. सुप्रांतात गेल्यावर त्याचा गडी, शौलाचा गडी शौलाला म्हणाला की ह्या नगरात एक माणूस राहतो. तो जे काही सांगतो ते सर्व तसेच घडून येते. आपण जाऊन आपल्या गाढवांबद्दल त्याला विचारायचं का? तेव्हा शौल म्हणाला ठीक आहे. मग ते दोघे शमूएलाचा शोध करत करत शमूएलाच्या घरी गेले. पण शौल शमूएलाकडे जाण्याच्या एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश केला की उद्या एक माणूस तुझ्याकडे पाठवे, त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती म्हणून ने. मग शौल आणि त्याचा गडी शमूएलाचा शोध करत करत त्याच्या घरी गेले आणि त्याला सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा शमूएल त्यांना म्हणाला की मी ह्याविषयी तुम्हाला उद्या बोलेन. मग दुसऱ्या दिवशी शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणून ना. हालेलुया. खरं देवाची योजना ही वेगळीच असते. शौल काय शोधत शोधत त्या प्रांतात गेला तर गाढवे शोधत गेला. पण गाढवे हरवणे, गाढवे शोधणे हे एक निमित्त होतं. कारण की देवाची योजना शौलासाठी ही वेगळीच होती. खरं तर देवाला शौलाला इस्रायलावर नेमायचे होते, अधिपती बनवायचं होतं, राजा बनवायचं होतं. पण निमित्त काय होतं तर त्याची गाढवे हरवली आणि तो शोधत शोधत कुठे गेला तर शमूएलाकडे गेला. आणि शमूएलाने तेल ओतून त्याचा अभिषेक केला आणि त्याला काय केलं तर इस्रायलावर राजा म्हणून नेमलं. खूप वेळा खूप चुकीच्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात, खूप वाईट गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतात. तेव्हा आपण देवावर नाराज होतो, निराश होतो, देवाला भांडतो, देवाला म्हणतो की हे देवा ह्या गोष्टी अशा का, देवा ह्या गोष्टी तशा का, ह्या गोष्टी माझ्या बरोबरच का देवा अशा होतात. म्हणून आपण खूप वेळा नाराज होतो, निराश होतो आणि देवाला भांडतो. पण प्रत्येक गोष्टीत देवाची एक योजना असते, प्रत्येक गोष्टीत देवाचा एक प्लॅन असतो. आज तुम्ही देवाला प्रार्थना करा की हे देवा, ज्याप्रमाणे तू शौलाच्या लाईफमध्ये तुझी योजना, तुझा प्लॅन पूर्ण केला, तसं देव बाप्पा माझ्या जीवनात सुद्धा तुझी योजना, तुझा प्लॅन तू पूर्ण कर. असं म्हणून आज तुम्ही देवाला प्रार्थना करा, विनंती करा. आणि नक्कीच देव तुमच्याही जीवनात त्याची योजना, त्याचे प्लॅन्स पूर्ण करेल. आणि त्याची योजना, त्याचे प्लॅन्स हे खूप छान असतात. शौलासाठी सुद्धा देवाच्या मनात एक योजना होती, एक प्लॅन होता. गाढवे हरवणं हे निमित्त होतं, पण देवाला शौलाला इस्रायलावर नेमायचं होतं, त्याला राजा बनवायचं होतं. ही देवाच्या मनात योजना होती. शौलासाठी हा देवाच्या मनात प्लॅन होता. आणि अशीच योजना, असाच प्लॅन देव तुमच्या लाईफमध्ये सुद्धा पूर्ण करेल. कारण देवाचं वचन सांगते की माझ्या मनात तुझ्याविषयी ज्या योजना आहेत त्या हिताच्या आहेत, अनिष्टाच्या नाहीत. त्या तुला तुझ्या भावी स्थितीची आशा देणाऱ्या आहेत, असं देवाचं वचन म्हणतं. खरं देवाचं वचन हे खूप सुंदर आहे. देवाचं वचन हे खूप गोड आहे. पण आपल्याला देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला पाहिजे. तेव्हा देवाची योजना, त्याचे प्लॅन्स आपल्या लाईफमध्ये पूर्ण होतील, फुलफिल होतील. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे. खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा.
देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझा गौरव करते ईश्वराजा. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराजा. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वप्पा, खूप सुंदर असं वचन प्रभू ईश्वप्पा, तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, तुझं वचन सांगते की माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या योजना आहेत त्या तुझ्या हिताच्या आहेत, अनिष्टाच्या नाहीत. हो ईश्वराजा, खरंच खूप सुंदर प्रॉमिस देव बाप्पा, तू आज आम्हा विश्वासणाऱ्याला दिला. आभार मानते ईश्वराजा. हो देव बाप्पा, जेवढ्याने तुझं आजचं हे वचन ऐकलंय प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकाला तू आज आशीर्वादित कर देव बाप्पा. आणि तुझी हिताची योजना प्रभू ईश्वप्पा, तू आज त्यांच्या लाईफमध्ये पूर्ण कर प्रभू ईश्वप्पा. हो ईश्वराजा, माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात देते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे देव बाप्पा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वप्पा. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा, जेवढ्याने तुझं आजचं वचन ऐकलंय, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वप्पा, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू ईश्वप्पा, तुझ्या वचनाला क्लेम करत आहे, तुझ्या वचनावर विश्वास ठेवलाय प्रभू ईश्वप्पा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे प्रभू ईश्वप्पा. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशूच्या नावात नासरेत कर येशू ख्रिस्ताच्या नावात शरीराला सोडून निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू ईश्वप्पा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आय प्रे इन द मायटी नेम ऑफ जीसस. आमेन.